अमरावती जिल्ह्यातून वाळू तस्करी संदर्भात आणखी एक मोठी बातमी समोर येते। वाळू तस्कर अधिकाऱ्यांना लूटलाट करून ट्रॅक्टर घेऊन फरार झाल्याची घटना चांदूर बाजार तालुक्यातील थुगाव पिंपरी परिसरात घडली। वाळू तस्करी थांबवण्यासाठी अधिकाऱ्यांनी कारवाई केली असता वाळू तस्कर याचा ट्रॅक्टर संबंधितांनी अधिकाऱ्यांना पकडताच वाळू तस्कर यांनी अधिकाऱ्यांना लूटलाट करून ट्रॅक्टर घेऊन फरार झाला। वाळू तस्कर दुर्योधन तायडे यांच्या विरोधात महसूल प्रशासनाने कारवाई केली। या वाळू तस्कराचे मतदारसंघातील लोकप्रतिनिधींसोबत जवळीक संबंध असल्याचं बोललं जात आहे। एकीकडे राज्याचे महसूल मंत्री इतर जिल्ह्यांमध्ये अवैध वाळू तस्करांच्या विरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश देत आहेत, मात्र दुसरीकडे स्वतःचं पालकत्व असलेल्या अमरावती जिल्ह्यात भर दिवसा अवैध वाळूची तस्करी होत असून अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते। मात्र या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कुठलीही कारवाई करण्यासाठी सक्षम नसल्याचं दिसून येत आहे, असा आरोप विरोधकांनी केलाय। आता पालकमंत्री या गंभीर बाबीकडे लक्ष देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर होत असलेल्या मुरुम तस्करीत देखील राजकीय नेत्यांचं पाठबळ असल्याचं समोर आलंय, त्यामुळे या प्रकरणी महसूल मंत्री काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे। आज दिनांक 28/8/2025 रोजी मी विश्वजित दिलीपसिंग बंगरे, ग्राम महसूल अधिकारी थुगाव पिंपरी आणि माझ्या सहकारी गुलक्षे साहेब आणि डवरे साहेब आम्ही ऑफिसला असताना आम्हाला तक्रार आली की एक रेती चोर म्हणून गावात रेती चोर करत आहे आणि अवैध वाहतूक करत आहे। तर आम्ही कारवाई करिता आलो। आम्हाला तो समोरचा व्यक्ती म्हणजे दुर्योधन तायडे हा खूप मोठा तस्कर आहे या गावातला, तो सापडला। तर आम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी आमच्या अंगावर ट्रॅक्टर आणला। त्याच्यानंतर साहेबांना 2 माणसांनी पकडलं, या साहेबांना 1 माणसांनी पकडलं आणि माझ्यासोबत धक्काबुक्की केली। त्याच नंतर आम्हाला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली आणि ट्रॅक्टर पळवून नेला आणि ट्रॅक्टर पळवताना पूर्ण रीती अशी रस्त्यावर सांडून गेला। सदर कारवाई करताना आम्ही त्या ट्रॅक्टरची चाबी ओढून घेतली आणि बंद केला तो ट्रॅक्टर। तर सदर ड्रायव्हरनी काय केलं, त्याचे काहीतरी वायरिंग कनेक्ट करून तो ट्रॅक्टर चालविला आणि समोर पळत नेला। याच्यानंतर या कारवाईमध्ये तो स्वतःला असं समजतो की आम्ही इथले सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना खिशात ठेवतो आणि लोकांची अशी तक्रार आहे की आम्ही कारवाईच करत नाही, आम्ही कारवाई करायला गेलो तर तो आमच्या अंगावर मारायला येतो। ही घटना नेहमीच घडते आणि तो नेहमी अशी धमकी देऊन त्याचे घरचे लोक पण आमच्या अंगावर आणतो, अशी कारवाई झालेली आहे याच्या अगोदरी। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।